नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहाडे सर आणि तुमच्या सर्वांचं डिप्लोमॅटिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। स्टुडंट्स, जेवढे मुलं आहेत आपले सेकंड इयरचा हा लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे। लेक्चर नंबर 9 आहे आणि ह्यामध्ये आपण समजून घेणार आहोत 1.4 म्हणजे स्पेशल ऑपरेटर्स इन C++। ठीक आहे, स्पेशल ऑपरेटर्स इन C++ आपण समजून घेणार आहोत। ठीक आहे, आता ह्यामध्ये कुठले कुठले टॉपिक्स आपण समजून घेणार आहोत। स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर आहे, मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर आहे आणि मॅनिप्युलेटर्स आहेत। ठीक आहे, 3 प्रकारचे ऑपरेटर्स इथं आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिली गोष्ट कुठले ऑपरेटर्स आपल्याला शिकून घ्यायचे ते म्हणजे की जे आहेत स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर आहे, मेमरी ऑपरेटर आहे, ठीक आहे, मॅनिप्युलेटर्स आहे। ठीक आहे, ह्या 3 प्रकारचे ऑपरेटर्स आपल्याकडे आहेत प्रॉपर वे मध्ये। आता स्टुडंट्स, आपल्याला कन्सेप्ट क्लिअर ठेवायचे, कारण द रिझन इज तिघांची जो काम करण्याची क्षमता आहे ती वेगळी आहे। स्कोप रेझोल्यूशनची वेगळी आहे, मेमरी मॅनेजमेंटची वेगळी आणि मॅनिप्युलेटर्सची वेगळी स्टुडंट्स। ठीक आहे, आणि ह्या लेक्चरमध्ये आपण स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर जो आहे तो एकदम चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत। ठीक आहे, बट सर पहिली गोष्ट, ही स्पेशल ऑपरेटर्स इन C++ जो आहे ह्याचा अर्थ नेमका काय? युनिक ऑपरेटर्स आहेत, बरोबर, दॅट प्रोव्हाइड एक्स्ट्रा कंट्रोल ओव्हर द मेमरी फॉर्मॅटिंग अँड प्रोग्राम स्ट्रक्चर। आता सर हा एक डेफिनेशन झाला, आम्हाला हे सांगा की बेसिक कन्सेप्ट काय आहे कोणाचं? स्पेशल ऑपरेटर्सचं। आता स्पेशल ऑपरेटर्सचा अभ्यास का करावा? स्पेशल ऑपरेटर्स म्हणजे काय स्टुडंट्स? ते काय आहेत? आपल्यासाठी एक पर्टिक्युलर युनिक ऑपरेटर्स आहेत। काय आहेत? युनिक ऑपरेटर्स। आणि ह्या युनिक ऑपरेटर्सचा आपल्याला फायदा काय होणार आहे हे आता समजून घेऊ। ठीक आहे, या युनिक ऑपरेटर्सने आपल्याला हेल्प काय होणार आहे की ह्याच्याने आपण स्पेसिफिक पर्पजेसला अचीव करू शकू। फॉर एक्झाम्पल, स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर्समध्ये ग्लोबल व्हेरिएबल लोकल व्हेरिएबलला ॲक्सेस करू शकतो बिकॉज ऑफ द सेम नेम। आता हे प्रकार आहे। ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर्स। स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर्स समजून घेऊ, त्याची प्रोग्राम्स, आणि मग त्याला एकदम चांगल्या पद्धतीने ड्राय रन करू। तर स्टुडंट्स, जेवढे आपले सेकंड इयरचे स्टुडंट्स आहेत त्यांनी सगळ्यांनी काय करायचे, तुमचे AIMLचे फ्रेंड्स असतील किंवा कॉम्प्युटरचे फ्रेंड्स असतील, सगळ्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती जॉईन करायला सांगा। मोहाडे सर आणि डिप्लोमॅटिक अकॅडमीचे आपला जो DSP आहे तो सब्जेक्ट आणि OOPचे लेक्चर्स लवकरात लवकर सगळे आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहेत। ठीक आहे, तो लवकरात लवकर जॉईन करून घ्या। ठीक आहे, अजिबात तुमचा वेळ घालवू नका। का? द रिझन बिहाइंड इज कारण अकॅडमिक इयर सुरू झालंय आणि आपल्याला अभ्यास लवकरात लवकर कंप्लीट करायचं। ठीक आहे, आणि तुमची तयारी अभ्यासाची ती फक्त आणि फक्त डिप्लोमॅटिक अकॅडमीमुळे परफेक्ट होणार आहे। ठीक आहे स्टुडंट्स, सो आमच्यावरती तेवढा विश्वास ठेवा आणि तुमची पर्सेंटेज नक्की इन्क्रीज होणार आहे। ठीक आहे, बाकी कुणावरतीच फोकस आता करायचं नाहीये, ओनली डिप्लोमॅटिक अकॅडमी आणि मोहाडे सर। ठीक आहे, आता ह्यामध्ये स्टुडंट्स यूज टू ॲक्सेस ग्लोबल व्हेरिएबल वेन अ लोकल व्हेरिएबल हॅज द सेम नेम। ह्याचा अर्थ काय? जेव्हा एका फंक्शनच्या बाहेर एक ग्लोबल व्हेरिएबल आहे आणि फंक्शनच्या आतमध्ये एक लोकल व्हेरिएबल आहे। ठीक आहे, आता कसं काढायचं त्याला? ठीक आहे, आपण काय करू, पहिलं आपण आपला जो पेन आहे त्याची जी लेवल आहे ती कमी करू। ठीक आहे, सो दॅट वी विल अंडरस्टँड। फॉर एक्झाम्पल, INT मेन आहे। ठीक आहे, INT मेन फंक्शन आहे। ओके, या फंक्शनमध्ये जो लोकल व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल बनवला, ओके, आपण व्हेरिएबल बनवला। फॉर एक्झाम्पल, असं नाही आहे व्हेरिएबल, बट आपण एक्झाम्पल घेऊ, हा व्हेरिएबल आहे आणि बाहेर त्याचं काय आहे? एक ग्लोबल व्हेरिएबल आहे। ठीक आहे, हा काय आहे? हा काय आहे? ग्लोबल। ठीक आहे, आता हा जो ग्लोबल व्हेरिएबल आहे हा ह्या व्हेरला ॲक्सेस करू शकतो। ठीक आहे, कसं ॲक्सेस करू शकतो ते आपण कोडमध्ये पाहून घेऊ। ठीक आहे, आणि तो आपल्याला कशासाठी हेल्प करतोय स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर ते आता समजून घेऊ। स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटरमध्ये आपल्याला तो हेल्प करतोय, हेल्प्स टू रिझॉल्व द स्कोप बिटवीन द ग्लोबल अँड द ग्लोबल। ह्या दोघांमधला जो स्कोप आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला हेल्प करतोय। त्याच्यानंतर तो कशासाठी हेल्प करतोय? आपल्याला ॲक्सेस द ग्लोबल मेंबर्स, ओके, क्लास और ग्लोबल मेंबर्स ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला हेल्प करतोय। काय? स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर। आता हा स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर म्हणजे काय? तर हे 4 डॉट्स। ठीक आहे, स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर म्हणजे काय? हे स्टुडंट्स 4 डॉट्स। आणि हे ह्याचा वापर कसा करायचा प्रॉपर वे मध्ये समजून घेऊ। कॅन बी यूज टू डिफाईन क्लास मेंबर फंक्शन आउटसाइड द क्लास बॉडी ऑल्सो। म्हणजे ह्याचा वापर फक्त ह्याच्यासाठी होत नाहीये, बट क्लास मेंबर फंक्शन जे आहे, जी क्लासची जी बॉडी आहे त्याच्या बाहेर पण ते डिस्प्ले आपण करू शकतो। ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता हा। त्याच्यानंतर कॅन बी यूज्ड विदाउट क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट वेन द मेंबर इज स्टॅटिक। ठीक आहे, म्हणजे काय?
जेव्हा मेंबर स्टॅटिक आहे तेव्हा आपण पर्टिक्युलर ऑब्जेक्ट पण तिथं क्रिएट करू शकतो. आता एवढ्या सगळ्या फंक्शनॅलिटीज आहेत, ठीक आहे, प्रॉपर वेमध्ये. स्टुडंट्स आता ह्याचा सिंटॅक्स काय पाहून घेऊ. सिंटॅक्सला पण ड्राय रन करू आणि समजू नेमकं सिंटॅक्समध्ये काय आहे, ठीक आहे. कारण सिंटॅक्स पण अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण सिंटॅक्स समजलं, त्याची भाषा समजली, त्याचं वर्डिंग समजले तर आपल्याला कोडिंग करता येईल, ठीक आहे. फॉर ॲक्सेसिंग व्हेरिएबलसाठी काय इथं बघा स्टुडंट्स, व्हेरिएबल नेम आहे, पर्टिक्युलर व्हेरिएबल नेम आहे, त्याच्या पुढे 4 डॉट्स त्याने यूज केले. म्हणजे काय, हा स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आपल्याला हेल्प करेल पर्टिक्युलर ग्लोबल व्हेरिएबल जो आहे किंवा लोकल व्हेरिएबलला ॲक्सेस करण्यासाठी, ठीक आहे. आता हा फॉर द लोकल अँड ग्लोबल व्हेरिएबल. आणि रिटर्न अंडरस्कोर टाईप क्लास अंडरस्कोर नेम आपला जो स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर तो, आणि त्यानंतर फंक्शन अंडरस्कोर नेम फॉर डिफायनिंग फंक्शन आउटसाइड द क्लास. आता जे फंक्शन आपल्याला आउटसाइड द क्लास आपल्याला डिफाईन करायचं आहे त्यासाठी, ठीक आहे, ठीक आहे, त्यासाठी आपल्याला ते यूज करायचे आहे स्टुडंट्स, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं पाहिजे. आता आपण फोकस काय करू की आपल्याला कन्सेप्ट तर कळालेली आहे की ह्याचा अर्थ नेमकं काय. आता जर का आपण एक्झाम्पल घेतला त्याचा कोड पण करणार आहोत. म्हणजे काय बघा, आता हे इन्क्लूड IO स्ट्रीम युझिंग नेमस्पेस std int num इक्वल टू 100. हा काय ग्लोबल व्हेरिएबल आहे. क्लास बनवला, ओके, पब्लिक, ओके. त्याच्यानंतर वाईट टेस्ट शो. आता हे काय केलंय, फंक्शन बनवलं, ठीक आहे. ठीक आहे, युझिंग स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर त्याला आपण फंक्शन आउटसाइड द क्लास असं केलेलं आहे, ठीक आहे. सी आउट ग्लोबल नम, ओके, असं. आणि आउटपुटमध्ये काय लोकल नम काय 50, ग्लोबल नम 100. आता हा जो कोड आहे पर्टिक्युलरली आपल्याला म्हणजे आपल्याला समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय स्टुडंट्स की आपल्याला ह्याला रन करावं लागेल, ठीक आहे. तर आपण काय करू, आपला जो कोड एडिटर आहे कोड शेफ त्याच्यामध्ये आपण एडिट करू, समजून घेऊ कोड काय आहे काय नाही आहे, ठीक आहे. पहिली गोष्ट टेन्शन नाही घ्यायचं स्टुडंट्स. आपला जो सेकंड इयर आहे तो इझी आहे, सेकंड इयर अवघड नाही आहे, ठीक आहे. सेकंड इयर जो आहे आपला इझी आहे, अवघड आहे का, अजिबात नाही. आपण जर का विचार केलं की सेकंड इयर अवघड आहे तर तो सेकंड इयर अवघड राहील स्टुडंट्स, ठीक आहे. हा फोकस करायचा. आता आपण काय करू, आपले जे स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरचे प्रोग्राम्स आहेत ते 1-2 परफॉर्म करू आणि स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरची जी कन्सेप्ट आहे ते समजून घेऊ, ठीक आहे. सिम्पल हॅश इन्क्लूड IO stream using namespace std. त्यानंतर आपल्याला काय फोकस करायचं आहे, int व्हॅल्यू इज इक्वल टू 50, ठीक आहे. आता int व्हॅल्यू इज इक्वल टू 50 ह्याचा अर्थ काय, हा काय आहे स्टुडंट्स, हा एक ग्लोबल व्हेरिएबल आहे सर, ठीक आहे, ग्लोबल व्हेरिएबल आहे सर, ठीक आहे. त्यानंतर स्टुडंट्स आपल्याला मेन फंक्शन बनवायचं आहे, तो कुठला आहे, int मेन बनवला, ठीक आहे. तर int मेन मध्ये स्टुडंट्स आपल्याला काय फोकस करायचं आहे, int व्हॅल्यू इज इक्वल टू 20. आता हे काय, इथं पण एक व्हेरिएबल बनवला आहे फंक्शनच्या आतमध्ये, मग ह्याला काय म्हणतोय आपण, लोकल व्हेरिएबल, कारण हा फंक्शनच्या आतमध्ये आहे, ठीक आहे. मग ह्याला काय म्हणतोय आपण स्टुडंट्स, लोकल व्हेरिएबल म्हणतोय, ओके. आता स्टुडंट्स जर का लोकल व्हेरिएबल आहे सर, मग ह्याचा अर्थ काय की आता मला पहिली गोष्ट लोकल व्हेरिएबलला प्रिंट करायचं आहे ॲज इट इज, का, कारण मला कळायला पाहिजे की लोकल व्हेरिएबल कुठला आहे आणि ग्लोबल व्हेरिएबल कुठला आहे, ठीक आहे. पहिली गोष्ट मग आपण काय करणार आहोत, आपण करू एक काम, तो म्हणजे काय, सी आउट लोकल व्हेरिएबल, ओके. आणि मग काय करू, ती व्हॅल्यू प्रिंट करू, व्हॅल्यू, ओके, बॅकस्लॅश n, ठीक आहे. हे झालं सी आउट लोकल व्हेरिएबल, ओके, सी आउट. त्याच्यानंतर स्टुडंट्स ग्लोबल व्हेरिएबल, ओके. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता बॅकस्लॅश nच्या आतमध्ये आपल्याला पहिलं काय वापरायचं आहे, स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर, ठीक आहे, व्हॅल्यूच्या आधी, ठीक आहे. का, कारण आपल्याला त्याला ॲक्सेस करायचं आहे, कारण नेम सेम आहेत. आणि मग काय करायचं आहे, रिटर्न 0, ओके. काय केलंय आपण, आता आपली जी व्हॅल्यू आहे तिने काय केलंय, पर्टिक्युलर ग्लोबल व्हेरिएबलने
ॲक्सेस केलंय कोणाला, ग्लोबल व्हेरिएबलला. कसं केलंय म्हणजे इथं काय केलंय या लाईनमध्ये, युजिंग स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर काय केलं आहे, ग्लोबल व्हेरिएबलने लोकल व्हेरिएबलला ॲक्सेस केलं आहे सर. ठीक आहे, ॲक्सेस केलं आहे. ठीक आहे, हे क्लिअर झालं पाहिजे. असे कमेंट्स लिहायचे नाही आहे आपल्याला. ॲक्च्युली कोडमध्ये, आपल्या प्रोग्राम्समध्ये, आपल्या पेपरमध्ये शॉर्ट कमेंट्स लिहायचे. तुम्हाला इथं मी एक्सप्लेन करण्यासाठी समजून सांगतो. ठीक आहे, आता हे क्लिअर झालं. आता जो हा कोड आहे स्टुडंट्स, हा प्रॉपर वर्क होतोय का नाही तो बघून घेऊ. ठीक आहे, कारण हा इम्पॉर्टंट आहे वर्क होणं. रन करू. ठीक आहे, ओके, सक्सेसफुली एक्झिक्यूट झालेला आहे. लोकल व्हेरिएबल काय 20 स्टुडंट्स आणि ग्लोबल व्हेरिएबल 50. तर कसं त्यांनी ॲक्सेस केलं आहे ते आता पाहून घेऊ. ठीक आहे, आता स्टुडंट्स ते आपण पाहून घेऊ. सगळ्यात महत्त्वाचे स्टुडंट्स काय की बघा, पहिली गोष्ट काय होती की हॅश इन्क्लूड युजिंग नेमस्पेस एसटीडी हे तर बनवलं होतं. मग आपण काय बनवलं की ग्लोबल व्हेरिएबल बनवलं. कुठलं, INT व्हॅल्यू इज इक्वल टू 50, व्हॅल्यू इज इक्वल टू 50. ग्लोबल व्हेरिएबल आपण इथं बनवलं आहे स्टुडंट्स. ठीक आहे, आता फंक्शनमध्ये काय बनवलं आहे, फंक्शनमध्ये INT व्हॅल्यू बनवली आहे. ओके, INT व्हॅल्यू इज इक्वल टू 20 लोकल व्हेरिएबल बनवला आहे. मग त्याला ॲक्सेस करण्यासाठी इथं स्कोप रेझोल्युशनचा ऑपरेटर यूज केला आहे. कुठे यूज केला आहे स्कोप रेझोल्युशनचा ऑपरेटर, इथे ग्लोबल व्हेरिएबल इज टू व्हॅल्यू, ह्याच्यामध्ये काय झालं आहे, स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरचा इथं वापर केलेला आहे. आणि जेव्हा आपण आउटपुट जेव्हा आणतो तेव्हा काय होतं, लोकल व्हेरिएबल 20 येतोय आणि ग्लोबल व्हेरिएबल 50 येतोय. म्हणजे काय की ग्लोबल व्हेरिएबलला डिक्लेअर बाहेर केलं आहे, बट त्याचं जे एक्झिक्युशन आहे ते आपण फंक्शनच्या आतमध्ये केले बिकॉज ऑफ दी स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर. आणि इथे पहिली गोष्ट, दोघांची व्हेरिएबलचे जे नाव आहेत ते सेम आहेत स्टुडंट्स, सेम. ठीक आहे, अँड बिकॉज ऑफ दॅट रिझन ओनली, जर का सेम नाव असेल तर आपण ॲक्सेस करू शकतो. आणि ह्यामध्ये डिफरन्स कशाने येतोय, बिकॉज ऑफ द स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर. ठीक आहे स्टुडंट्स, एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर तुम्हाला ह्या गोष्टी पण क्लिअर झाल्या असेल की स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरचा इथे नेमका यूज कशासाठी होतं. ठीक आहे स्टुडंट्स, ह्या लेक्चरनंतर आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये बाकीच्या गोष्टी पण समजून घेऊ प्रॉपर वेमध्ये. ठीक आहे, आणि इथपर्यंत इथं आपण स्टॉप करू. तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. तुम्हीही सबस्क्राईब करा. ठीक आहे स्टुडंट्स, सेकंड इयरसाठी आपलं बेस्ट चॅनल आहे. ठीक आहे स्टुडंट्स, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, फोकस ऑन द सेकंड इयर टेक्निकल सब्जेक्ट. ठीक आहे, आणि काहीही डाऊट असेल तुम्हाला 8261884261 ह्या नंबरवरती मेसेज करा. आणि दुसरी गोष्ट काय स्टुडंट्स की आपले मेगा ऑनलाईन क्लासेस सुरू झाले. आपण क्लासेसमध्ये काय काय कव्हर करतोय, DMS करतोय, DSU करतोय, OOP कव्हर करतोय. ठीक आहे स्टुडंट्स, हे असे अवघड सब्जेक्ट्स कव्हर करतोय. फीज पण नॉमिनल आहे, तर फीजचं जे स्ट्रक्चर आहे तुम्हाला ह्या नंबरवरती तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, आणि AIML साठी आपण DSP कव्हर करतोय आणि DMS. ठीक आहे, सो एनी डाऊट्स रिलेटेड टू ॲडमिशन, लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. आपले क्लासेस पण सुरू झालेले आहेत. ठीक आहे स्टुडंट्स, तर तुमचं वेळ नका घालवू. तुमचे जे मार्क्स आहेत त्याला बूस्ट देण्यासाठी आपले क्लासेस फर्स्ट क्लास आहेत. ठीक आहे स्टुडंट्स, आपल्याला काय करायचं, फक्त एनरोल करायचं आहे आणि क्लासेसला जॉईन करून रोज लाईव्ह लेक्चर अटेंड करायचे. कारण डिप्लोमॅटिक अकॅडमीचे जे लाईव्ह लेक्चर आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असतात. सगळं काय क्लिअर होतं. ठीक आहे स्टुडंट्स, इथपर्यंत आपण स्टॉप करू आणि पुढच्या लेक्चरमध्ये बाकीच्या गोष्टी पाहून घेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डिप्लोमॅटिक.